आज अर्जुनच्या डोळ्यांसमोर उघडले का असं गोपी, जे ऐकून कोर्टात सुद्धा पसरली शांतता. साक्षीने खरं कबूल केलं का, की फक्त वाचवते स्वतःला? प्रिया, साक्षी, मधुकर आणि त्या एकाच गोळीचं गुड. आता प्रश्न असा उभा राहतो, खरं कोण? गुन्हेगार कोण? साक्षी खरंच निरपराध आहे का, की ती प्रियाचा वापर करून फक्त स्वतःचं गुपित लपत आहे? पूर्ण सत्य समजून घ्यायचं असेल तर हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. अर्जुनने उघड केला नोटा मागचा गोंधळ. मेंबरच्या गुंडाकून आलेल्या नोटा जेव्हा मधुकर पाटलापर्यंत पोहोचल्या आणि त्या नोटांची सिरियल नंबर मॅच झाली. दामिनीने मागितले पुरावे आणि अर्जुनने ठेवली डायरी समोर. प्रिया साक्ष देताना थरथरत होती. भीती होती की खोटं लपवायची कळ कापत होती. प्रिया कोर्टात फोडते एक मोठा बॉम्ब. ती म्हणते मी नाही, गोळी साक्षीने जाडली होती. हे ऐकून कोर्टातलं हवाच बदलून गेलं. साक्षीचं मौन हे स्वीकार आहे की प्लॅन? साक्षीवर आता सगळे बोट दाखवतात, पण ती अजूनही स्वतःला निर्दोष म्हणते. दामिनी प्रियावरच आरोप ठेवते. आता गुन्हेगार कोण? पण अर्जुन कुणाच्या बाजूने उभा राहील? प्रियाला वाचवेल की साक्षीचं खरं आणील समोर? पाहत राहा. ठरलं तर मग आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला.